अनुभवतोय टेनिस क्रिकेटचा थरार छत्रपती चषक 2026 ची ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेविषयी बडेन रोमांच थरार पदला लित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी भेदणार विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार चेंडा मिरवणारा आखाडा छत्रपती चषक 2026 एक देखणी सुमधुर रोमहर्षक स्पर्धा दोन बलाढ्य संघ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतो ए स्पोर्ट्स आरवली संघ दुसऱ्या बाजूने संघ उभा राहतोय जय हनुमान जानवली संघ नाणेफेक जिंकली जाते महत्वपूर्ण सामना या सामन्यात पराभूत तुम्हाला बाहेरचा रस्ता असेल या स्पर्धेतून आणि विजय तुमचं आव्हान टिकवून ठेवेल या स्पर्धेमध्ये काय घडेल काय बिघडेल कशा प्रकारे असेल सामना पाहूया गोलंदाजी मार्कवरती नक्कीच गोलंदाज सज्ज पाहायला मिळतो ॲलिस्टर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रजेश स्ट्राईक एंडवरती विशाल यावेळेस कलात्मकरित्या फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय थोडंसं दूर राहिलाय चेंडू गौरव हिरलेकर पाहायला मिळतोय फील्ड प्लेसमेंट मध्ये झेलसाठी नक्कीच प्रयत्न केला गेला असता परंतु काहीसा दूर राहिलेला चेंडू एक धाव मिळाले बालबाल वाचलाय त्या ठिकाणी फलंदाज विशाल धारक आयकॉन खेळाडूच्या रूपात मैदानावरती आलाय फलंदाजीसाठी तर नक्कीच सद्यस्थितीमध्ये स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज प्रजेश रावले होतोय सज्ज या खेळाडूने देखील नक्कीच प्रभावित केलंय डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघा छोटा पॅकेज बडा धमाका पीटर फर्नांडिस हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट दोनही क्रिकेटमध्ये ज्याकडे नक्कीच प्रभुत्व आहे असा हा खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय पीटर नॉन स्ट्राईक एंड तर्फे कोर्ट एंडच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ॲलिस्टर यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती नक्कीच हलक्या हातानं ऑफ ड्राईव्हचा फटका फ्रंट फूट वरती एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक सिंगल पूर्ण आणि तदनंतर मात्र धावसंख्येचं खातं हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळतंय ते पोहोचतंय 2 या आकड्यावरती यश जे केंद्रेकर यांचं देखील आगमन होतंय आल्या आल्या अगदी धुरा सोपवली जाते या ठिकाणी गुणलेखनाची नक्की ज्यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं गुणलेखन पाहतोय ते यश जे केंद्रेकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत यावेळेस फटका निघालाय विशाल धारकच्या बॅटमधून फटका उडवण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या समोर सापडला यावेळेस ॲलिस्टरच्या विरोधात विशाल धारक नक्कीच ऑन साइडला एक फटका खेळावा सफल झाला होता बरोबर यष्ट्यांच्या समोर आलाय बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क बॉल आदळलाय सदर पायांवरती आणि त्यानंतर मात्र पहिला धक्का पहिला गडी गारत पाहायला मिळतो या ठिकाणी विशाल धारकच्या रूपामध्ये जय हनुमान दानवली संघाचा डिदे बाद झालाय विशाल मैदानाच्या बाहेर पावलं टाकतोय या मैदानावरती थोडासा हताश निराश पाहायला मिळाला या पहिल्या षटका दरम्यान आयकॉनच्या रूपात वर्णी लावली होती खास पुण्यावरून पुणे परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाला आहे विशाल परंतु चे नाव आहे जी चर्चा आहे विशाल या नावाची अगदी त्या नावारूपास साधीशी खेळी नव्हती आजच्या दिवसामध्ये आशा होत्या अपेक्षा होत्या त्या आशा अपेक्षांच्या बोधाखाली कुठेतरी दबला जातोय या ठिकाणी विशाल त्यानंतर माघारी परततोय न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय सोहेल शेख संघाचा कर्णधार पाहायला मिळाला ज्याने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली मागच्या सामन्यात देखील नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून जो नावारूपास आला होता तोच यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करेल यावेळेस सोहेल कुडाळ हा खेळाडू नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट नक्कीच खेळ गाजवला या खेळाडूनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली जाते चेक केली जाते आणि त्यानंतर नक्कीच सामन्यादरम्यान सामना खेळण्यासाठी सज्ज पाहायला मिळेल या ठिकाणी सोहेल एक बदल देखील केला या ठिकाणी या सामन्यात जय हनुमान जानवली संघानं यावेळेस पुढे सरसावल्यानंतर ॲलिस्टरच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आलाय क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती चेंडू उचललाय पेक पाहायला मिळाली एक वेगवान थ्रो पाहायला मिळालाय आणि तोपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण करतायत दोनही फलंदाज
प्रजेश रावले याचा खेळ कशा प्रकारे असेल, सोहेलकडून प्रजेशला साथ कशा प्रकारे मिळेल, या नक्कीच सर्व बाबींवरती अवलंबून पाहायला मिळेल या सामन्यादरम्यान जय हनुमान जानवली संघ. कारण पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला जय बांदा संघाच्या विरोधात आणि तो पराभव पत्करल्यानंतर नक्कीच या सामन्यात एक विजय संपादन करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळतोय संघ. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका तर निघालाय, प्रयत्नांना पुरेपूर यश नव्हतं. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण करतायत दोनही फलंदाज. पीटर फर्नांडिस चेंडूवरती येतोय, यष्टीरक्षक ताबा मिळवतोय चेंडूवरती, एक धाव पूर्ण पाहायला मिळतंय. ॲलिस्टरचं हे पहिलं षटक, याचं विश्लेषण बघा. एक सिंगल, त्यानंतर अजून एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि त्यानंतर देखील सिंगल. 4 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सोहेल शेख स्ट्राईक एंडवरती, पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केल्यानंतर या चेंडूवरती काय करेल सोहेल पाहणं औत्सुक्याचं. हो यावेळेस उडवलंय, बैठक स्ट्रोक स्विचिट पाहायला मिळालाय आणि नक्कीच 30 यार्ड सर्कलला भेदत असताना एक सुंदर फटका देखणा बेधुंद बेमिसाल करतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी डीजे. कैलासपती गजानन शिवराम परब यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रकाशजी परब वडखोल यांच्याकडून या स्पर्धेला मंडळाला बहुमूल्य अशी 2000 रुपयांची देणगी प्राप्त होते. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. एकंदरीत जर पाहिलं धावसंख्या बघा परावर्तित पाहायला मिळाले, या फटक्यानिशी धावसंख्या पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्येत पाहायला मिळते. बदल पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकात ॲलिस्टर आपल्याला पाहायला मिळाला, एक वेगवान मारा हा ॲलिस्टरचा पाहायला मिळाला, एक गडी बाद ज्याने त्यामध्ये केलाय आणि त्यानंतर मात्र नवीन गोलंदाज विनय यादव आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार सकाळच्या सत्रामध्ये टॉससाठी आला होता, वार्तालाप करण्याची संधी देखील मिळाली होती विनय सोबत. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला खेळाडू कोणत्याची मार्कवरती सज्ज होतोय कमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं. यावेळेस फलंदाज नक्कीच पाहायला मिळालाय प्रजेश. प्री रिटायरमेंट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी शरीरभेदी गोलंदाजी, शरीराच्या बरोबर मधोमध मिडल स्टम्प्स वरती चेंडू फेकताना पाहायला मिळालाय गोलंदाज विनय. धावसंख्येत मोठासा बदल नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 8 या आकड्यावरती 1.1 षटकाचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. वेगवान गोलंदाजी, प्रदेश सारख्या एका कसलेल्या दर्जेदार फलंदाजाला रोखून ठेवण्यात यश प्राप्त होतं या ठिकाणी गोलंदाज विनय जाधव याला. एक अष्ट पैलू खेळाडू, फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही क्षेत्रात नक्कीच कर्तबगारी गाजवली या खेळाडूने आणि आज ए स्पोर्ट्स आरवली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकात पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर, सुरेख, सुबक, आकर्षक पाहायला मिळत आहेत. रोखून ठेवले जात आहेत या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि तदनंतर मात्र गोलंदाज आलाय. यावेळेस शपथ झाल्यानंतर फटका निघालाय. जे चित्र पहिला 2 चेंडूवरती स्पष्ट करायचं होतं प्रदेशला, अगदी ते हुबेहूब या चेंडूवरती मात्र करत असताना निघालाय चौकार. मिळालाय 4 धावा आणि धावसंख्या परावर्तित 12 धावसंख्येवरती डीजे. यावेळेस पुन्हा एकदा बांधून ठेवलंय प्रजेशला. पहिले 2 चेंडू, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरील चौकार, चौथा चेंडू पुन्हा एकदा बांधून ठेवलं जातंय. प्रत्येक प्रयत्न केला जातो या ठिकाणी धावा बनवण्याचा. सरळ बॅटने प्रयत्न असेल, आडव्या बॅटने, उलट्या बॅटने फटके लगावण्याचा प्रयत्न करतोय प्रजेश. मात्र विनयची गोलंदाजी जाणलंय विनेशने काय करतोय प्रजेश या ठिकाणी.
पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं. यावेळेस अपील पाहायला मिळतंय, हलकसं अपील केलंय. यष्टीरक्षक उत्साही पाहायला मिळतोय, 7-7 उत्साह दाखवला त्या ठिकाणी गोलंदाजानं. पंतांचं मानणं केवळ अपील पाहायला मिळतंय आणि म्हणूनच नाकारलंय या अपीलला. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तब्बल या षटकात 4 चेंडू निर्धाव, 1 चौकार, एकंदरीत धावसंख्या 12 या आकड्यावरती. सोहेल नॉन स्ट्राईक एन वरती केवळ पाहतोय. 2 चेंडूत 5 धावा, ही सोहेलची कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. हो हो हो, यावेळेस फटका उडवलाय एका निर्जन स्थळी, ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडूनं सीमारेषेचं उल्लंघन केलंय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी आणि धावसंख्या परावर्तित 16 या धावसंख्येवरती. डीजे चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे फेकला होता. फलंदाज सोहेल साठीचा हा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा स्पर्श करण्याच्या प्रयत्नात हलकीशी एज घेतोय चेंडू आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात होतोय समाविष्ट. सोहेल शेख स्वतः कर्णधार काहीसा निराश पाहायला मिळतोय, मात्र छोटीशी 3 चेंडूंची खेळी होते समाप्त, ज्यामध्ये 1 सिंगल, 1 चौकारचा समावेश आणि कॉट बिहाइंडच्या रूपात सोहेल माघारी परतल्यानंतर अडचणीत सापडला या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ. डीजे प्रदेशच्या खांद्यावरती. तिसऱ्या षटकात गोलंदाज ॲलिस्टर 8 धावा खर्ची घालतोय, परंतु 2 गडी बहुमूल्य प्राप्त करत असताना यावेळेस पुन्हा एकदा पायाभोवती चेंडू फेकला, हलक्या हातानं बॅट वरती आणले, 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न पाहायला मिळालाय, दबाव मिळवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि यावेळेस धाव बाद नक्कीच पाहायला मिळतोय. खेळाडू हो त्याचं नवतं करणारी खेळी पाहायला मिळते या मैदानावरती. खेळाडू आलाय चेंडूवरती, इम्रान मुल्ला काय वेगानं चेंडू अडवलाय, चित्तच्या चपळीनं चेंडू फेकलाय आणि त्यानंतर मात्र धावबाद केलंय अनिकेत कांबळे या खेळाडूला. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ही अडकलेली, रुतून बसलेली 17 या धावसंख्येवरती. डीजे
पुन्हा एकदा मैदानावरती अजून एक गडी बाद पाहायला मिळतोय. कालांतराने गडी एका पाठोपाठ एक बाद होत आहेत. तंबूत परत आहेत सलग ते 2 चेंडू ज्यावरती 2 गडी बाद होत आहेत. एक कॉट बिहाइंड सोहेल शेख, त्यानंतर अनिकेत कांबळे एक धाव बनवतोय, धावबादच्या रूपात बाद ठरतो. एक अचूक फेक इम्रान मुल्ला याची पाहायला मिळतंय आणि त्यानंतर तेवढंच सुंदर गॅदर देखील पीटर कडून पाहायला मिळालंय. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. व्यूहरचना बघा, फील्ड प्लेसमेंट बघा, नक्कीच पीटरचं कौतुक करावं लागेल. 6 खेळाडू ठेवले जात आहेत या ठिकाणी ऑफ साईडला. ऑन साईडला मात्र केवळ 3 खेळाडूंशी नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक लालच दिला जातोय फलंदाजाला, ऑन साईडला फटका मारण्याची संधी दाखवली जाते, त्यानंतर त्याला विकेटच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगली रणनीतीबद्ध फील्ड प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ॲलिस्टर एका भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना त्याचाच छोटा बाहू पीटर हा विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. आणि या 2 खंद्या शिलेदारांच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन ठेपते ए स्पोर्ट्स आरवली संघाची. 7 लाभते इम्रान मुल्ला या ओव्हरसीज खेळाडूची. मडगाव क्वेफेमेतून ही स्पर्धा खेळण्यासाठी इम्रान मुल्ला हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅट वरती आलाय, सरळ बॅटने ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय प्रदेशच्या बॅटमधून. मोठ्या फटक्याच्या मोहजाळात न अडकता या अडकलेल्या नौकेला सिंगल डबल निश्चित करत बाहेर आणावं आणि त्यानंतर आक्रमण चढवावं हा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र काहीसं कडक ऊन खेळपट्टीत तापलेली पाहायला मिळते. नक्कीच मोठे फटके देखील सहजरित्या असतील, परंतु गोलंदाज काहीशे वरचढ ठरतायत या सामन्यादरम्यान. एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णय घेतलाय, तो निर्णय सार्थ ठरविला जातोय आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी लयबद्ध पद्धतीची पाहायला मिळते या सामन्यादरम्यान. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू ऑन साईडला घसटून फटका मारावा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. चुकलाय प्रयत्न, धावसंख्येत बदल नाहीये, केवळ एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2.5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. यावेळेस बोल पाहायला मिळालाय, यष्ट्या दाखवल्यात फलंदाजानं. सफल झाल्यानंतर एक ताकदवर फटका खेळावा नक्कीच पाहायला मिळतोय, मात्र गोलंदाज ठणकावून सांगतोय या मैदानावरती, यू मिस मी आय हिट यू. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय ॲलिस्टर कडून. 4था धक्का बसलाय 19 धावांवरती. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि धक्केचा काहीसा वरचढ ठरतोय या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघ. डीजे पंचांचा इशारा निघाला या ठिकाणी. टेप बॉलचा स्विंग बॉल, टेप बॉल म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं, एक बाजू थोडीशी खडबडीत, दुसरी बाजू पूर्णपणे स्मूथ पाहायला मिळते. नियंत्रण मिळवणं काहीसं कठीण आहे या चेंडूवरती. आतापर्यंत जर या संपूर्ण स्पर्धेत पाहिलंय काही खेळाडूंनी चांगला खेळ केलाय आणि नक्कीच टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलंय, सागर मोर्य असेल 4थ्या षटकादरम्यान.
मागच्या सामन्यात फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी सागर यांनी केली आणि या सामन्यात देखील तीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात सागर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत कमी धावसंख्या 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त. चौथ्या षटकात होणारी सुरुवात. क्षेत्ररक्षक केवळ 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, 2 ऑन साइडला 1 ऑफ साइडला. फटका प्रजेश रावले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाऱ्याचा वेग जर पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला साथ देणारा हा वेग पाहायला मिळाला आणि याच साठी उलटा फटका मारण्याचा प्रयत्न प्रदेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक कसलेला दर्जेदार हा फलंदाज प्रदेश, परंतु आज मात्र या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला आजच्या दिवशी प्रदेशची बॅट काहीशी खालावलेली. प्रदेशची कामगिरी ही नक्कीच निशांकी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी बारकवरती सागर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, वरच ठरतोय. यावेळेस फटका निघालाय प्रदेशच्या बॅट मधून सागरच्या विरोधात. हवाई फायर, स्टँड ऑन डिलिव्हर, स्विच हिट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी 6 धावांसाठी डीजे. गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता त्याची तोडीसतोड कामगिरी आणि तदनंतर चौथ्या षटकात सागर. यावेळेस हा चेंडू बघा दिशा भरकटलाय, टप्पा पडलाय, वेग आहे चेंडू मध्ये, परंतु टप्पा पडल्यानंतर डाव्या हाताच्या फलंदाजाला खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही यात समांतर आहेत. पंचांचे स्वैरची इशारा निघतोय, स्वैरची खूण निघते, वाईडचा एक धाव देखील मिळतोय आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. यावेळेस फटका उडवला, फटका फसला, फटका आहे हवेत. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, सेफ हँड्स पाहायला मिळत आहेत. अलगद चेंडूला टिपलं जात आहे आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवला जातो. या ठिकाणी एक प्राइज विकेट. षटकार जरी मारला तरी त्यानंतर मात्र कमबॅक केलाय सागरने, गडी मिळवून दिलाय. बॅक टू द पवेलियन असेल या ठिकाणी खेळाडू फलंदाज प्रजेश रावले डीजे. दिली चौथ्या षटकात ती चोख पार पाडत असताना आणि प्रदेश रावलेची 17 धावांची खेळी होते संपुष्टात. अनुभवी गुणलेखक यशजी केंद्रेकरांच्या माध्यमातून माहिती मिळते की प्रदेशने 12 चेंडू फेस केले, ज्यामध्ये 5 चेंडू डॉट खेळलेत, 2 चौकार, 1 षटकार, 3 सिंगल हे प्रदेशच्या बॅट मधून आणि या प्रकारे 17 धावा बनवल्या आहेत प्रदेशाने. जो अनुभव आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतोय अगदी त्याच प्रकारचा हा अनुभव गुणलेखन कक्षात देखील या ठिकाणी यशजी यांच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्हचा फटका नक्कीच पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतोय अक्षय, अक्षयची साथ देतोय रुपेश तांडेल हा खेळाडू. हे 2 खेळाडू नवीन पाहायला मिळत आहेत या चौथ्या षटकादरम्यान. रुपेश यांनी देखील यापूर्वी श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाविरोधात एक चांगली छोटेखानी खेळी खेळली होती, सलग 2 षटकार खेचले होते ते रुपेश. यावेळेस टेप बॉल, टप्पा पडलाय, बाहेरच्या दिशेला वळलाय, वाईडचा इशारा निघालाय पंचांकडून. अतिरिक्त एका धावेची खूण देखील प्राप्त पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती.
50 गाठली जाईल का? 60 ते 70 धावा बनवल्या जातील का? पाहणं चुक्याचं. यावेळेस पुन्हा एकदा देखील धावसंख्येत आधीच धावसंख्या कमी आणि त्यामध्येच अजून एक खेळाडू हा धावबाद पाहायला मिळतोय. एकंदरीत जर धावसंख्या पाहिली, धावसंख्या स्थिरावलेली एका कमी धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. केविलवाणी स्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाची ही पाहायला मिळते या मैदानावरती. आरवली स्पोर्ट्स संघाविरोधात ए स्पोर्ट्स आरवली संघाच्या विरोधात जय हनुमान जानवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना एका कमी धावसंख्येवरती केविलवाणी स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या स्पर्धेदरम्यान एक रिस्ट वॉच पडलेलं सापडलंय. जे कोणी प्रेक्षक, जे कोणी खेळाडू असतील ज्यांचं घड्याळ हरवलं असेल, आपण कमेंट्री बॉक्समध्ये येऊन त्या घड्याळाची ओळख पटवून ते घड्याळ आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. ऋषी हरमलकर न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतोय. उजेर मुजावर हा खेळाडू आपल्या संघाची अडकलेली नौका बाहेर काढण्यासाठी सज्ज होतोय मैदानावरती. ऋषी हरमलकर जे सदस्य आहेत KP गौरव स्पोर्ट्स श्री बांदेश्वर बांदा संघाचे, त्यांना हे घड्याळ सापडलेलं आहे आणि त्यांनी घड्याळ हे आयोजकांकडे सुपूर्द केलेलं आहे. ऋषी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. जाऊया मैदानावरती. एकंदरीत जर पाहिलं धावसंख्या ऋतून बसले त्या ठिकाणी 27 या आकड्यावरती 6 गडी बाद झालेत आणि यानंतर उजैर मुजावर हा न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. यावेळेस नवीन फलंदाजासाठी फटका खेळणं तेवढी सोपी बाब नाही आहे. अगदी आल्या आल्या मैदानावरती पहिला चेंडू फेस करत असताना हा डॉट राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या ही नक्कीच स्थिरावलेली. एकंदरीत खेळ समाप्त होतोय. तब्बल 4 षटकांचा 27 धावा बनवल्या जात आहेत. 6 गडी बाद पाहायला मिळत आहेत. उर्वरित 4 षटक 24 चेंडूंचा खेळ बाकी. ऐकूया एक डीजेचं सुमधुर संगीत आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती बदल. अशोकजी नाईक सर, धन्यवाद. थैंक यू डीजे, धन्यवाद सचिन सावंत। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर में 8-8 रन बन चुके हैं, 1 ओवर में 3 रन। बहुत किफायती गेंदबाजी दोनों के बीच का एक निर्णायक मुकाबला है। जो जीतेगा वो आने वाला मैच खेलेगा और विकेटों का भी सिलसिला बहुत शुरू से ही जारी रहा। इसी बीच बॉलिंग में परिवर्तन, सामने दूर वाले छोर से 5वें ओवर की शुरुआत। विनय जाधव आ चुके गेंदबाजी के लिए, थोड़ा सा अपने रनअप पे चूके और सामने लेफ्ट हैंडर बैटर है रुपेश तांडेल और उन्हीं के साथ उजैर मुजावर। ये जोड़ी है मैदान पर जय हनुमान जानवली क्रिकेट टीम की। एस्पोर्ट आरवली टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग। आने वाला मैच जो जीतने वाले टीम के जो कि मुकाबला करेगी बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद सामने ड्राइव किया अपने फॉलो थ्रू में, बहुत अच्छी कोशिश, बहुत अच्छी फील्डिंग। गेंद थोड़ी से हाथों को लगती हुई मिड ऑफ की तरफ निकली, गेंद फील्ड होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। कमेंट्री बॉक्स में विशाल मरिये और उन्हीं के साथ अब यश किन्नरेकर जुड़ चुके हैं स्कोरिंग की जानकारी के साथ। अपने बॉलिंग बार पर विनय जाधव। 5वां ओवर शुरू हो चुका है। 27 टोटल स्कोर लॉस ऑफ 6 विकेट, 27 रन 6 विकेट पर। पुलर लेन की गेंद, एक हल्का सा अपील और अंपायर की उंगली ऊपर। विकेट कीपर ने कैच को पकड़ा और इसी के साथ 7वां विकेट चला गया टीम का। 27 रन 7 विकेट के नुकसान पर। डीजे
थैंक यू डीजे। और एक नए बल्लेबाज मैदान पर, बिल्कुल 3 गेंदों का सामना किया लेकिन अपना खाता नहीं खोला। और देखना होगा फिलहाल नए बल्लेबाज जाते हुए धीरे धीरे मैदान पर। सचिन जादव जाते हुए 27 टोटल स्कोर, 7 विकेट के नुकसान पर। टूर्नामेंट के अगर लो स्कोर की बात की जाए तो 24 रन था जो एक लो स्कोर था, और अब तक ये 27 रन बन चुके हैं 7 विकेट के नुकसान पर। पहला विकेट 2 पर, दूसरा 16 पर, तीसरा 17 पर, चौथा विकेट 19 पर, पांचवा 26 पर, छठा और सातवां 27 पर। नए बल्लेबाज फिलहाल स्ट्राइक पर जो सामना करते हुए, विनय की गेंदबाजी का स्ट्राइक पर सचिन, गेंदबाजी पर विनय। लेफ्ट हैंडर बैटर है। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है मौजूद। और जब तक डीप मिड विकेट पर गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया। बड़ी देर के बाद एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन पर। ओवरसीज खिलाड़ी एक ओर से है इमरान मुल्ला, और एक ओर से है विशाल धारक। 2 ओवरसीज खिलाड़ी है। एक ऑप्टम से बाहर छोड़ा, जाने दिया, कट होकर और बाहर की तरफ निकले। अंपायर ने बाएं फैला दी, वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में। आज टोटल 4 खिलाड़ी जो ओवरसीज खिलाड़ी, और काफी प्रभावित किया है इस टूर्नामेंट के साथ सिंधुदुर्ग जिले के खिलाड़ी और ओवरसीज खिलाड़ी। आज पहला अर्धशतक जो गणेश सातोस्कर के बल्ले से, और इसी बीच अपने बॉलिंग मार पर विनय जाधव अगली गेंद लेकर। स्ट्राइक पर बल्लेबाज है उजर मुजावर जो स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए। ऑन साइड पर एक स्लॉग सिप, मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। इस पर आगे बढ़ा टोटल स्कोर। अच्छी गेंद, एक ब्लॉक होल में यॉर्कर लेन के कवर पर हल्के से ढकेला गेंद को, एक सिंगल के लिए कदम बढ़ाए। शॉर्ट कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन बढ़ गया और स्कोर के खाते में सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 36 पर। बिल्कुल ये अच्छा क्रिकेट है। स्ट्राइक के लिए बिल्कुल उजर मुजावर ने एक सिंगल पूरा किया। 7 पर खुद के व्यक्तिगत, सामने सचिन जादव उनका साथ देते हुए जो 1 पर बल्लेबाजी करते हुए 5 ओवर का खेल टोटल समाप्त हुआ। और 5वें ओवर की समाप्ति के बाद स्कोर है टोटल 36 रन। 7 विकेट के नुकसान पर 36 लॉस ऑफ 7 विकेट। देखना होगा फिलहाल बॉलिंग में परिवर्तन। गेविन फर्नांडिस आ चुके हैं गेंदबाजी के लिए। 6ठे ओवर की शुरुआत होती हुई टोटल अभी भी 18 गेंदों का खेल बाकी है और कम से कम 70-75 के आसपास जाना पड़ेगा जानवली जय हनुमान क्रिकेट टीम को। फिलहाल गेविन अपने बॉलिंग मार पर और सामने बल्लेबाज है उजर मुजावर और उनका साथ देते हुए सचिन जादव जो नॉन स्ट्राइकर एंड पर। 36 टोटल स्कोर, लॉस ऑफ 7 विकेट, 36 रन 7 विकेट के नुकसान पर। ऑप्टम से बाहर तेज गेंद करने की कोशिश, नो बॉल का इशारा अंपायर का। नो बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया। आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा होता हुआ फ्री हिट का मौका है, फ्री हिट के लिए और बड़े शॉट के लिए। स्कोर सिंगल के साथ आगे बढ़ा 37 लॉस ऑफ 7 विकेट। गेविन अपने बॉलिंग मार पर फ्री हिट की गेंद
बहुत अच्छी गेंद, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए शफल हुए थे, पहले ही मन बनाया था ऑन साइड पर शॉट लगे लेकिन बल्लेबाज को बिल्कुल फॉलो किया गेंदबाज ने। फुलर लेन की गेंद गेंद निकली विकेट कीपर के हाथों में और धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर गेविन अगली गेंद लेकर एक 10-12 कदमों के रौनक के साथ कमेंट्री बॉक्स की ओर से। इस बार ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद हवा में बड़ी देर तक देखना होगा। डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, अच्छा थ्रो, बैकअप जब तक होता, मिले 2 रन स्कोर के खाते में। 39 पर आगे बढ़ा टोटल स्कोर 39। फ्रेट की गेंद लेकिन उतना फायदा नहीं मिला और फिलहाल 2 रन आने वाली गेंद पर। गेविन की अगली गेंद, फुल टॉस, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, इस बार डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। छह रन बने बड़ी देर के बाद एक शानदार शॉट फुल टॉस गेंद पर। इस बार देखना होगा ये मिस टाइम शॉट। ओहो, एक आसान सा कैच छूटा, एक बिल्कुल आसान सा कैच छूटा और रन तो नहीं बना लेकिन एक आसान मौका था गेविन के लिए। अपने पॉलोथ्रो में बगल में फील्डर भी थे, देखना होगा फिलहाल। बिल्कुल हाथों में अगर गेंद ऊपर उठती तो साथी फील्डर को भी मिल सकता था लेकिन कुछ पता नहीं चला क्या हुआ उस कैच के साथ। शायद सफलता भी मिलती थी, सामने आक्रामक बल्लेबाजी भी कर रहे हैं। अब तक 2 छक्के 3 छक्के की बदौलत 15 पर खुद के व्यक्तिगत गेविन की गेंदबाजी के सामना करते हुए। इस बार ऑन साइड पर बहुत अच्छी गेंद, इस बार बोल्ड हुए। चलिए जो कैच छूटा था उतना नुकसान नहीं हुआ, 8वां विकेट चला गया टीम का डी से। आरवली क्रिकेट टीम के साथ एक बहुत ही अच्छे गेंदबाज समीर धुरी, वो भी मैदान पर फील्डिंग करते हुए। एक सिंगल स्पर्धेदरम्यान आगमन होतंय, इम्पॅक्ट खिलाडी ले चुके हैं। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय संदेशजी निकम साहेब यांचं आगमन होतंय। निकम साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या समालोचन कक्षामधून या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान। आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मान्यवर कक्षात, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलिए इस बार एक बार फिर से टोटल जो कि स्कोर बोर्ड पर स्कोर हो चुका है 46 रन 46, 8 विकेट के नुकसान पर। अब ये पहला ओवर जो डबल फिगर में रन बने यानी 10 रन बने,
6 ओवर का खेल, 2 ओवर का खेल बाकी है। देखना होगा आज शुरू से पहले मैच में पीटर फर्नांडिस नहीं थे, जो अपने टीम के साथ बहुत एक शैलीदार बल्लेबाज है। और बॉलिंग में परिवर्तन, गौरव हिरलेकर आ चुके गेंदबाजी के लिए। ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम टॉस जीता, फील्डिंग करती हुई और सामने बल्लेबाजी करती हुई जय हनुमान जानवली क्रिकेट टीम। जो जीतेगा आने वाला आखिरी मैच होगा बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के साथ एक निर्णायक मैच होगा। स्ट्राइक पर प्रथमेश खेड़बाईकर नए बल्लेबाज। एक अच्छी शुरुआत, पुलर लेन की गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद निकली ऑफ साइड पर। विकेट कीपर के हाथों में एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई गेंदबाजी में गौरव हिरलेकर की 7वां ओवर शुरू हो चुका है। आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2-3 बड़े शॉट, एक 70-75 के आसपास जाना पड़ेगा जय हनुमान जानवली क्रिकेट टीम को, क्योंकि 8 ओवर का मैच है। देखना होगा फिलहाल सामने लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए सचिन यादव। अच्छी गेंद, इस बार ड्राइव किया, इस बार ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ पर फील्डर, फिर से एक बार सिंगल और एक रन बन गया स्कोर के खाते में। तो पीटर फर्नांडिस की हम चर्चा कर रहे थे, बहुत ही लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट में बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। विकेट कीपर भी बहुत अच्छे है टीम के साथ, और ओवरसीज खिलाड़ी इस टीम के साथ इमरान मुल्ला। फुल टॉस, एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और जब तक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते, थोड़ी सी ताकत कम पड़ गई, जो होनी चाहिए थी एक लोअर फुल टॉस पर, वो नहीं लगी गेंद और बल्ले के बीच में। फिलहाल चलिए सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, और एक रन बना स्कोर के खाते में। 49 पर पहुंचा टोटल स्कोर, 8 विकेट के नुकसान पर। गौरव हिरलेकर अपने बॉलिंग मार्ग पर, गति में परिवर्तन, स्लो ओवर 1, पहला रन बड़ी तेजी के साथ, क्या दूसरा रन? नहीं, बिल्कुल एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते। 50 रन टोटल पूरे होते हुए जय हनुमान जानवली क्रिकेट टीम के खेल जारी है 7वें ओवर का। आने वाला एक ओवर अभी भी बाकी है, लेकिन मैं अभी भी बात करूंगा यश, 70-75 होना चाहिए टोटल स्कोर, 8 ओवर का मैच है। तो फिलहाल अभी भी गेंदे शेष है, अगर 2-3 बड़े शॉट लगे तो ये बन जाएगा टोटल। तेज गेंद थोड़ी नीची भी रही, टिप्पा खाने के बाद हरकत करते हुए कट होकर थोड़ी बाहर की तरफ निकली विकेट कीपर के हाथों में। ओवर की समाप्ति हुई, 7 ओवर का खेल समाप्त हुआ, और 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 50 रन 8 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी, और बहुत अच्छा ओवर, सिर्फ 4 रन देते हुए गौरव हिरलेकर इस ओवर में डीजे। छोटी गेंद इस बार, लेकिन शायद फिर से एक बार गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ। तो लगातार 2 डॉट गेंदों के साथ गेविन गेंदबाजी कर रहे हैं।
दो बल्लेबाज है मैदान पर, प्रथमेश खेड़बाईकर और सचिन जादव। फुल टॉस, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। देखना होगा स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, एक सिंगल तो बना, क्या दूसरा रन बनेगा? जी बिल्कुल। जब तक डीप स्क्वायर लेग से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, 2 रन बने स्कोर में और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 52, 52 रन 8 विकेट के नुकसान पर। फुल टॉस, सामने उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर और सीधी हाथों में निकली गेंद। 9वां विकेट चला गया टीम का। डीजे मात्र बल्लेबाज, 2 बल्लेबाज प्रजेश रावले जिन्होंने 17 रन बनाए और 15 रन बनाए उजैर मुजावर ने। जो 2 बल्लेबाज है डबल फिगर में, बाकी के बल्लेबाज खासा प्रभावित नहीं किया, ज्यादा कोई रन नहीं बनाए। फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर गेविन और नए बल्लेबाज अनवर शेख। आखिरी जोड़ी मैदान पर जय हनुमान जानवली क्रिकेट टीम की। स्ट्राइक पर अनवर शेख, बॉलिंग मार्ग पर गेविन फर्नांडिस। 52, टोटल स्कोर 52 रन। एक इनाम इस टूर्नामेंट के साथ जरूर जारी हो चुका है, जो इमरान मुल्ला के लिए। बहुत अच्छी गेंद, एक अच्छा यॉर्कर। जब तक गेंद को फील्ड करते लॉन्ग ऑफ पर एक सिंगल पूरा किया, 53 पर आगे बढ़ा टोटल स्कोर। तो इमरान मुल्ला की हम बात कर रहे थे। इमरान मुल्ला अगर आप 50 बनाते हैं, लेकिन अब स्कोर ही बन चुका है 53। आपके लिए इनाम रखा है अश्वेश दाबोलकर हंजुना शाहपुरा। अश्वेश ने आपके लिए इनाम रखा है 5000 रुपए का। अगर आप 50 बनाते हैं तो इमरान मुल्ला आपके लिए। लेकिन यह स्कोर अब तक हो चुका है 53 रन। गेविन अपने बॉलिंग मार्ग पर, अंतिम ओवर का खेल जारी है। क्या एक बड़ा शॉट होगा इस गेंद पर, आने वाली गेंद पर? फिर से एक बार अच्छी गेंद, एक लगभग वाइड यॉर्कर करने की कोशिश, लॉन्ग ऑफ पर फील्डर पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, एक अच्छा थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में। ऑल आउट हो गई टीम, एक ही रन बन गया स्कोर में। टोटल 54 और टारगेट है मैच को जीतने के लिए 55 रनों का। टारगेट दोस्तों थोड़ा जल्दी कीजिए। ठीक है जी सर, इकडे सदा स्पोर्ट्स स्क्रीनवरती आपण सगळे ॲडव्हर्टाईज पाहू शकता, ज्यामध्ये सदा स्पोर्ट्स रेडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्गातील लीडिंग ट्रॉफी हाऊस आपल्याला पाहायला मिळत आहेत। 7 खास करून क्रिस्टल ट्रॉफी यांच्या माध्यमातून हे वितरित केले जातात। सदा स्पोर्ट्स क्रिस्टल ट्रॉफीज, मेटल ट्रॉफीज, सिल्वर ट्रॉफीज व फायबर ट्रॉफीजचे अधिकृत
हे विक्रेते आहेत. सोबतच टी शर्ट्स प्रिंटिंग, कॉर्पोरेट टी शर्ट्स, स्कूल युनिफॉर्म्स आणि ऑल स्पोर्ट्स एक्सेसरीज. सोबतच पर्णा स्पोर्ट्स सेंटर हे देखील आमचे मयूर स्पोर्ट्स फॅब्रिक. सोबतच आपण हा पाहू शकता छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला यांचा हा स्कॅनर. इंस्टाग्राम ID जो आहे हा स्कॅनर आपण स्कॅन करून छत्रपती मित्रमंडळ पेजला आपण फॉलो करू शकता. युको बँक 84 वर्षांची ही परंपरा. सोबतच एक मोठा विश्वास युको बँकचा. युको गोल्ड लोन हे देखील आहेत. युको होम लोन, युको गोल्ड लोन, युको STP एज्युकेशन लोन, युको बँक प्री क्वालिफाय पर्सनल लोन, युको बँक कार लोन हे सर्व प्रायोजक. सोबतच मयूर स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या अंगावरील आकर्षक जर्सी जा आपण पाहतोय ज्यांनी या बनवल्यात. आकर्षक असं हे जर्सी बनवणारे आमचे मयूर स्पोर्ट्स. सोबतच सर्व संघ मालक देखील पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेतील. स्टुवर्ट डिसोदा, महादेवजी नाईक, विकासजी गावडे, हिराकांत खानोलकर, त्यानंतर सर्व मान्यवर या स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून जे आयोजक आपण पाहतोय, जे प्रायोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते ते सर्व आमचे प्रायोजक देखील आयोजक देखील. या मैदानावरती थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपल्याला असेल सामन्याला होईल सुरुवात. दोन खेळाडू नक्कीच मैदानात मार्गक्रमण करतायत. पहिला चेंडू फेस करण्यासाठी दोनही सज्ज, दोनही खेळाडू देखील सज्ज पाहायला मिळत आहेत. चौया पुन्हा एकदा मैदानावरती. तत्पूर्वी स्क्रीनवर आपण पाहू शकता आपल्याला पाहायला मिळत आहे श्री साई ट्रेडर्स नितेश उदय गोवेकर दाभोलीवरून ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आकर्षक टीव्ही पुरस्कृत केलेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर जाऊया मैदानावरती. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू शकता सर्व संघांचे 16 संघांचे लोगो, त्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक तेजोमयी चेहरा आठवण करून देतोय आपल्याला. आणि जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा एक छोटंसं आव्हान, 8 षटकांचा सामना आणि या 54 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना दोन सलामीवीर फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं असेल स्ट्राईक एंडवरती फलंदाज इम्रान मुल्ला, आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळवण्याची संधी उपलब्ध आहे आणि या संधीचा फायदा घेत असताना क्वेपे मडगाव गोवा येथून इम्रान सज्ज झालाय. यावेळेस स्वीप केलाय, ऑन साइडला फटका निघालाय, विद्यालंत कार्पेट दमनीलगतचा फटका निघतोय, दुरून क्षेत्ररक्षक आलाय प्रजेश. पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण केली, दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं आणि बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत दोनही फलंदाज. सागर मोर्ये हा देखील खेळाडू पाहायला मिळतोय. KP गौरव स्पोर्ट्स संघाचा कित्येक वेळा ज्या खेळाडूंना प्रतिनिधित्व केलंय, बांधातील हा रहिवासी आज मात्र प्रतिनिधित्व करतोय या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून. चांगलं षटक एक हाताळल्यानंतर यावेळेस सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात आलाय. यावेळेस चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, स्टिअर केलाय, ऑन साइडला ऑफ साइडला फटका आहे, फटक्यावरती क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू अडवलाय, परतची फेक केली आणि तोपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. तीन चेंडू त्यामध्ये डॉट, डबल, सिंगल आतापर्यंत पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू नक्कीच वळलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय सोहेल शेख.
फलंदाजी गोलंदाजी दोनही क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी करतोय हा खेळाडू. आज फलंदाजी थोडीशी नाकाम राहिली सोहेलकडून, मात्र ती कसर ती उणीव गोलंदाजीत भरून काढत असताना यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. तिसऱ्या सर्कलला केलंय क्लिअर, मिड ऑफला क्लिअर केल्यानंतर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अलॉंग द कार्पेट, चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या परावर्तित. डीजे मिळालाय. हो सुंदर लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका फलंदाज सागरच्या बॅट मधून निघतोय. बॉलला पाठवलं जातंय, सीमारेषेचं उल्लंघन करत असताना चेंडू. 4 धावांसाठी. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती आणि नक्कीच या चेंडूवर धाव रोखली जाते. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 54 धावांची आवडता पाठलाग करत असताना 2 चौकार सागरच्या बॅटमधून, एक वेळेस 2 धावा, एक वेळेस सिंगल. ही धावसंख्या. एक वाईड चेंडू. या पहिल्या षटकात तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकण्याची किमया सोहेलची आणि एकंदरीत धावसंख्या 12 बिनागड्याच्या मोबदल्यात. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 54. एक षटकाचा खेळ होतोय समाप्त. डीजे थँक्यू. डीजे गोलंदाजी मार्गवरती बदल पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात सोहेल शेखला आपण पाहिलंय, 12 धावा त्याने खर्च घातलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाज विशाल धारक सज्ज पाहायला मिळतोय. माफ करा, गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज मकरंद सावंत पाहायला मिळतोय. यावेळेस फटका निघालाय समोरच्या दिशेला. इम्रान मुल्लाच्या बॅट मधून 1 बाउन्स. चेंडूनं उल्लंघन केलंय सीमारेषेचं आणि मिळवलाय तब्बल 4 धावा. वाघाचा एकंदरीत जर पाहिलं, एक चौकार पाहायला मिळाला यापूर्वीच पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाली ती 16 या आकड्यावरती. डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीतही वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जोरदार अपील केलं जात आहे. लेग बिफोर विकेट यासाठी हे अपील पाहायला मिळालंय. अपील उचलून धरलं जातं की काय, परंतु नक्कीच पंचांचा इशारा आलाय लेग बाईसचा. हा चेंडू फलंदाजाच्या बॅटचा स्पर्श न करता फलंदाजाच्या अंगावरती म्हणजे पायावरती आदळतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळालाय, तो 1 धावेचा. धावसंख्येनं धावसंख्या परावर्तित आणि धावसंख्या पोहोचली 17 या धावांवरती. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदलली जाते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलल्यानंतर एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी या प्रयत्नात गोलंदाज मकरंद सामंत पाहायला मिळतात. यावेळेचा फटका ऑन साइडला लेग स्टिकच्या पायावरील चेंडू मिळालाय आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलला जातोय. सागरच्या बॅट मधून निघालेला हा एक भन्नाट फटका 6 धावांसाठी. डीजे हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका निघतोय सागर वळेच्या बॅट मधून. अजून एक फटका, परंतु तत्पूर्वी मात्र पंचांकडे इशारा. चेंडू नो असल्याची खूण नक्कीच निघालेली पाहायला मिळाली.
नो चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर 6 धावांचा इशारा. षटकार +1 1 + 6 7 धावा या चेंडूवरती. नक्कीच दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना नो बॉलचा इशारा निघालाय पंचांकडून आणि त्या नो चेंडूवरती निघालाय षटकार सागरच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाली 30 या आकड्यावरती बिनागड्याच्या मोबदल्या आहेत आणि गोलंदाज चेंज पाहायला मिळाला या ठिकाणी. उर्वरित काही चेंडू मकरंद यांचे पूर्ण करण्यासाठी गोलंदाज सचिन पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू आल्या आल्या डॉट पाहायला मिळालाय. सचिन जाधव या ठिकाणी न्यू गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली 30 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू फुलटॉस आलाय बॅट वरती, ऑन साइडला फटका तर मारायचा प्रयत्न करतोय सागर आणि नक्कीच फुलटॉस चेंडू, परंतु तेवढा मोठा फरक नाहीये. केवळ निघतील 1 धाव, एका धावेनं स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली जाईल आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 31. पाठलाग करायचा आहे 54 धावांचा. उर्वरित चेंडू आणि काहीसं सहज सोपं आव्हान डीजे. मनमुराद आनंद देखील या ठिकाणी घेतला जातोय पंकज यांच्या माध्यमातून. नक्कीच डीजे मसूरकर यांना त्यांच्या स्वाभाविक कामापासून थोडंसं दूर सारलं जात आहे आणि या क्रिकेटचा आनंद घेत असताना संगीत वादवण्याचा देखील या ठिकाणी मनमुराद आनंद पंकजजी घोगळे यांच्याकडून पाहायला मिळतोय. जाऊया मैदानावरती. एकंदरीत जर पाहिलं 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकात टेप बॉलचा वापर केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहेल आपल्याला पाहायला मिळेल आणि समोर 2 बॅटर सागर आणि सागरची साथ देताना इम्रान. टेप बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त केली जातोय. अर्ध्या पिच वरती आपटलेला हा चेंडू, अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला मिळाले. खांद्याचा वापर केलाय गोलंदाजानं. आखूट टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, अति बाउन्स, अति उंची आणि म्हणूनच वाईड चेंडू. 1 धाव 32 धावांवरती धावसंख्या. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. हा टप्पा पडल्यानंतर एक सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. टेप बॉलवरती नियंत्रण मिळवणं कठीण बाब आहे आणि एक कठीण जबाबदारी घेत सोहेल आलाय गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, परंतु दुसऱ्या षटकात काहीशा जास्त धावसंख्या लुटल्यानंतर यावेळेस चुकलाय, बाल बचावलाय गोलंदाज. एसटीच्या खूपच बाहेरील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंतांचा इशारा निघालाय, चेंडू स्वाईर असल्याचा. बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता आणि म्हणूनच वाईड चेंडूचा इशारा निघालाय. धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाले 33 या आकड्यावरती. 21 धावांवरती फलंदाजी सागर याची. समोरच्या दिशेला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना नक्कीच मिळवल्या जात आहेत 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्येचं खातं परावर्तित 37 या आकड्यावरती. डीजे आता कित्येक वेळा आपण पाहिलंय निचांकी धावसंख्येचे सामने देखील चुरशीचे पाहायला मिळालेत, परंतु या सामन्यात मात्र कमी धावसंख्येचा हा सामना आणि काहीसं एक हाती वर्चस्व आता मात्र पाहायला मिळत आहे ए स्पोर्ट्स आरवली संघाचं. एका बाजूनं सागर मोर्ये,
25 धावांची एक बहारदार तुफानी खेळी साकारत असताना इम्रान मुल्ला देखील काही कमी नाहीये. 7 धावांची खेळी साकारतोय आणि एक चांगली साथ देतोय या मैदानावरती. यावेळेस 6 चेंडू नक्कीच वाईड पाहायला मिळालाय. अजून एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते आणि ही धाव धावसंख्येचं खातं हे वारंवार कमी करत असताना उर्वरित 33 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सागरच्या बॅटमधून यावेळेस टॅप केलं जातंय. बॅटच्या काहीसा आतल्या बाजूला लागलेला हा चेंडू नियंत्रण मिळवलं नव्हतं फलंदाजानं, म्हणूनच निर्धाव चेंडू गणला जातोय आणि त्यानंतर धावसंख्या 38 या आकड्यावरती स्थिरावलेली. 3 मोठे फटके सामना संपेल. अजूनही 5 षटकं यानंतर येणं बाकी असतील. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा हा चेंडू धावसंख्येचं खातं पुन्हा एकदा भरकटलेलं पाहायला मिळते. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 39 या धावसंख्येवरती. तब्बल या षटकाचा विचार केला 4 चेंडू वाईड फेकले जात आहेत गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इलेक्ट्रिकच्या बाराज बाहेरील चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त धाव धावसंख्येत बहाल केली जाते आणि हा 5वा चेंडू वाईड असल्यामुळे धावसंख्या पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती. केवळ 15 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू वाईड पाहायला मिळतोय. काय घट्ट या संपूर्ण स्पर्धेत या संपूर्ण मॅच मध्ये सोहेलचे एक गुणवान खेळाडू कसलेला एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू. परंतु या सामन्यात मात्र या टेप बॉल दरम्यान नियंत्रण मिळवणं वारंवार कठीण काम बनतं या ठिकाणी गोलंदाज सोहेलला. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी सुरेख पाहायला मिळाला. डिस्ट्रिक्टच्या बाहेरच पीच झालेला हा चेंडू यावेळेस काहीसा आत आलाय. नक्कीच निर्धाव गणला जातोय. सागरला काही न समजता हा डॉट चेंडू गणल्यानंतर 41 धावा या धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दूरवरून आलाय खरा, मात्र चेंडू बघता बघता सीमारेषेचं उल्लंघन करत असताना 1 बाउन्स चौकार 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या परावर्तित 45 या आकड्यावरती. 7-7 नो बॉलचा इशारा हा देखील पंचांकडून पाहायला मिळतोय. एक मोठं लांबलेलं षटक पाहायला मिळतोय. फ्री हिटची संधी ही देखील असेल आणि धावसंख्या पहा, धावसंख्या पोहोचले 46 या आकड्यावरती. 13 चेंडू 29 धावांची खेळी. हा चेंडू देखील पुन्हा एकदा वाईड. टेप बॉल नक्कीच काहीसा कर्दनकाळ ठरतो या स्पर्धेत गोलंदाजांसाठी. काही गोलंदाज या स्पर्धेचा विचार केला टेप बॉलवरती चांगली कामगिरी करतायत, परंतु काही गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरतायत या चेंडू समोर. यावेळेस अपर कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज नक्कीच चुकतायत. 7-7 खेळाडू देखील क्षेत्ररक्षक देखील बीट चुकलेले पाहायला मिळत आहेत आणि या चेंडूवरील निघणारा हा चौकार बघा. ऑफिशियल ड्राईव्ह अपर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न तो सागरचा. बॅटची कट घेऊन चेंडूचं मार्गक्रमण नक्कीच स्टंपच्या पाठीमागे खेळाडू रुपेश तांडेल यांच्या हातातून निसटलेला तो बॉल आणि मिळालेला चौकार. वैयक्तिक 33 धावा 14 चेंडूंचा खेळ साकारतोय सागर. धावसंख्या पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती आणि 51 धावांची अभेद्य भागीदारी ही या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तब्बल 20 धावा या एका षटकात या ठिकाणी बनवल्या जात आहेत आणि खास करून या षटकाचा विचार केला तर तब्बल 7 वाईड चेंडू आणि 1 चेंडू नो असा हा खेळ पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. केवळ 4 धावांची आवश्यकता आणि शिल्लक आहेत अजूनही 5 षटक. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या डबल ए स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल ए स्पोर्ट्स आरवली संघाचा कर्णधार आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे या. सोबतच बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा कर्णधार आपण या. ए स्पोर्ट्स
साठी या. आणि सोबतच हा चेंडू नक्की जर पाहिलं वाईडचा इशारा निघालाय पंचांकडून. यावेळेस मोठा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, मात्र इम्रान मुल्लाच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका. सामना होतोय समाप्त. 6 धावांनी सामन्यावरती शिक्कामोर्तब करतो या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघ. विनंती असेल आपण या पुढील सामन्याच्या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडलेला.